विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते असा दावा रोहित पवारांनी केलाय। यावर भुजबळांनी उत्तर दिलं आहे। विलिनीकरणाच्या आधीच पदांचं वाटप ठरल्याचा टोला भुजबळ यांनी लगावलाय। विलिनीकरणाचा एक विषय मी इथं मांडतो। जर हे दोन पक्ष एकत्र आले असते आणि दादांची इच्छा अशी होती की हे पक्ष एकत्रित यावे भावनिक दृष्टिकोनातून, आणि जर ते एकत्र आले असते, विलिनीकरण झालं असतं, तर महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष हे डॉक्टर अमोल कोल्हे झाले असते। प्रत्येकजण सगळे दावा करतायत, ज्यांच्याबरोबर ठरवलं असं ते म्हणतात, त्याचे दादांनी तर काय आम्हाला सांगितलं नाही। विलिनीकरण झालं सुद्धा नाही, त्या अगोदर कुठल्या पदावर कोण बसणार हे सुद्धा ठरवून टाकलं होतं। मग त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार हे ठरलं असं, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे ठरलं असं। आता कोणी काही सांगितलं तर आता आपण त्याच्यावर काय सांगू शकणार।